सध्या मार्केटमध्ये काही मच्छी विकायला बरोबर येत नाहीये, त्यामुळे मच्छीला भाव पण जास्त आहे आणि बोटी बंद असल्यामुळे आपल्याला पाहिजे तशी मच्छी सुद्धा बाजारात मिळत नाही. तर आज मी आमच्या इकडे शुक्रवारच्या बाजारात गेले होते. तिथे मला हा वरास मासा मिळाला. तुम्ही या माशाला काय नावाने ओळखतात ते मला कमेंट करून सांगा. मी हा पहिल्यांदा वरास मासा घेतलेला आहे. त्या मावशी म्हणाला खूप खायला टेस्टी लागतो, म्हणून म्हटलं चला आता मच्छी पण मिळत नाही, त्यामुळे हाच मासा मी मस्त असं मावशीकडूनच साफ करून घेतला. आता बोटी बंद आहेत त्यामुळे काय मच्छीला ऑप्शनच नव्हतं, म्हणून हा मासा मी घेतला. आणि मावशी सुद्धा बोलले काय चवीला खूप छान लागतो, एकदा तू बनवून बघ. मग मी त्याला घरी आणला, स्वच्छ साफ करून 2-3 पाण्याने व्यवस्थित धुवून घेतला आणि छान असं त्याला मॅरिनेट करण्यासाठी त्याची प्रोसेस करत होती. त्याच्यामध्ये लिंबू टाकला आणि घरगुती काही सुके मसाले घालून मस्त 10-15 मिनिटं ह्याला ना मॅरिनेट करत ठेवून देऊयात. आता हे मॅरिनेट होईस तोपर्यंत मी ह्याला फ्राय करण्याची प्रिपरेशन चालू करते. आता इथे मी गॅसवरती तवा ठेवला होता आणि मस्त असं फिश मॅरिनेट झालेलं त्याला व्यवस्थित असं तेलावरती फ्राय करत होती. गरम तेलावर मस्त असं गोल्डन फ्राय करून घ्यायचं, दोन्ही बाजूला अलट पलट करून छान असं फ्राय करून घेतल्यानंतर ना ह्याला मी एक एक करून बाजूला काढून घेतलं. आणि हो, खरंच त्या मावशीने सांगितल्याप्रमाणे हा मासा खरंच खूप चवीला जास्त टेस्टी लागत होता. मी आता नेक्स्ट टाइम पुन्हा आणेल आणि पुन्हा ह्याचं कालवण करून बघेल. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ? आवडला असेल तर नक्की कमेंट, लाईक आणि शेअर